नमस्कार मंडळी, आज माझ्या MBJ रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज लोणच्याचा मसाला तयार करणार आहे। लोणचं मी फोडी करून हळद मीठ लावून ठेवलं होतं 15 ते 1 महिनाभर। ते छान मुरले, तुम्ही पाहू शकता। आता त्याच्यासाठी मी मसाला तयार करायला घेतलाय। त्यासाठी लागणारं साहित्य साधारण मी 4 किलो लोणचं कैरी घेतली होती फोडून। त्यासाठी मी अर्धा किलो बडीशेप घेते, मोहरीची डाळ पावशेर घेतली आहे, काळे मिरे घेतलेत काही, दालचिनी घेतली, लवंग घेतली मी आणि मेथी दाणे घेतलेत। हे तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। त्याचबरोबर थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी मी गूळ घेतलाय आणि हे अर्धा किलो मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही आवडीनुसार लोणच्याचा मसाला तुम्ही कैरीमध्ये टाकू शकता, कमी जास्त प्रमाणात। कोणाला जास्त प्रमाणात मसाला आवडतो तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता। हे मोहरीचं तेल लोणच्याला मस्त लालसरपणा येतो, त्यासाठी आपण हे मोहरीचं तेल वापरायचं आणि लोणचंही छान टेस्टी बनतं। त्याचबरोबर आपण लाल तिखट टाकणार आहोत। आता आपण तयार करायला घेऊ मसाला। त्यासाठी आपण सर्व साहित्य मसाले भाजून घेते, असे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आणि गूळ किसून घ्यायचा आहे। सुकं साहित्य मी सगळं भाजून घेतलंय, हे पाहू शकता तुम्ही। मोहरीची डाळ सुद्धा छान गरम केली आहे, त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे। आणि इकडे बडीशेप सुद्धा भाजून घेतली आहे छान। आता ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। जास्त बारीक नाही करायचा मसाला, ओबडधोबड वाटायचा, जेणेकरून लोणचं खाताना तो आपल्या दाताखाली मसाला आला पाहिजे। हे पाहू शकता, जाडं बारीक केले। आता बडीशेप सुद्धा आपण जाडेभरडीच बारीक करणार आहे। हे पाहू शकता, बडीशेप सुद्धा आपण जाडेभरडी बारीक केलेली आहे। हा सगळा मसाला बारीक करून घेतला। आता आपण कढईमध्ये मोहरीचं तेल गरम करायला ठेवायचं। मसाला बारीक करून घेतलाय। आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकते, आपल्या आवडीनुसार टाकायचंय। जसं तिखट लागतंय आपल्याला, कमी जास्त तिखट लागत असेल त्या प्रकारे टाकायचं। मी मोठे 2-3 चमचे मी लाल तिखट टाकले आणि आपलं तेलही छान कडकडले, छान उकळी आली। आता ते बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचं आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा छान प्रकारे। मसाल्यामध्ये आपण गूळ टाकायचा थोडासा, तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। म्हणून थोडंसं टाकलंय। मोहरीचं तेल थोडंसं थंड झाले, आता ते मसाल्यामध्ये मिक्स करते मी थोडं, जेणेकरून आपला मसालाही छान गरम होईल तेलाबरोबर आणि गूळही वितळला जाईल। हे पाहू शकता तुम्ही। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तेल थोडंसं गरम असल्यामुळं त्याच्यामध्ये आपला गूळ मिक्स होऊन जाईल, वितळून जाईल सगळा। आपल्या मसाल्याला छान कलर आलाय। मोहरीच्या तेलामुळं मसाल्याला, लोणच्याला वेगळी चव येते आणि कलरही छान येतो। मी शक्यतो मोहरीचं तेल वापरते लोणचं करताना।
मसाला छान गार झाला आहे. आता तो कैरीच्या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. असं थोडं थोडं टाकून छान मिक्स करून घ्यायचा. छान मिक्स करून घ्यायचा मसाला. अशा प्रकारे हे आपलं वर्षभरासाठी लागणारं लोणचं तयार झालं. तुम्ही अशा प्रकारे लोणचं करून बघा. लोणच्यात मसाला करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. घरच्या घरी छान प्रकारचा मसाला तयार होतो आणि चवीलाही छान लोणचं लागतं. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा व शेअर करा. आता मी हा मसाला लोणचं छोट्याशा बरणीमध्ये भरणार आहे. बघू शकता किती छान झाले लोणचं, दिसायलाही छान दिसतंय. रोजच्या खाण्यासाठी मी असे छोट्या छोट्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवते. मीठ आणि हळदमध्ये आपल्या कैरीच्या फोडी मुरलेल्या आहेत छान. त्यामुळे आपलं हे लोणचं झटपट तयार झाले, खाण्यासाठी योग्य झाले. मसाला टाकून ते पाहू शकता, कलरही छान आलाय. थँक्यू.